आता आपण चिंच गुळाची चटणीसाठी आपण 1 वाटी चिंच चिंच घेतली आहे, ती पाण्यात टाकलेली आहे. पाणी टाकलं आहे. 1 वाटी गूळ घेतला आहे. थोडं चवीप्रमाणे काळा मीठ घेतलं आहे. लाल मिरची पावडर आणि चाट मसाला असं आपण टाकून घेणार आहोत आणि कुकरमध्ये आपण 1 शिट्टी काढून घेणार आहोत. आता आपण कुकर लावून 1 शिट्टी काढून घेऊ, म्हणजे आपली चिंच गुळाची चटणी रेडी होईल. बेसला पाणी ठेवलेलं आहे आपण कुकरमध्ये. आपण आता ही कुकरला शिट्टी करून घेतलेली आहे आपण चिंचेचं पाणी, ते आपण गाळून घेणार आहोत. मॅशरने आपण चांगलं मॅश केलेली आहे. असं चांगलं छान असं शिजलेली आहे चिंच, ती आपण छान असं हे करून घेऊया, मॅश करून घेऊया. किंवा बटाटे मॅशर असतं त्याच्याने मॅश केलं तरी चालेल. यामध्ये तुम्ही खजूर घातले तरी हरकत नाही. ऑप्शनल आहे. आपण ही चांगली अशी गाळून घेऊया. चिंचेचा कोळ उरलेला आहे, आपण त्याच्याने देवाची भांडी वगैरे घासू शकतो. असं काही यातलं काही वेस्ट जात नाही. हे बघा, आपली चिंच गुळाची चटणी रेडी आहे. आपण ती चाट बरोबर, पाणीपुरी बरोबर आणि दही वड्यासोबत असं टाकून रगडा पेटीस बरोबर आपण खाऊ शकतो. ही पातळ झाली तर आपण ती गरम करून आटवू सुद्धा शकतो. आपली ही चटणी बघा अशी छान घट्ट झालेली आहे. त्यामध्ये अजून आपल्याला घट्ट हवं असेल तर आपण खजूर आहे ना, मिक्सर 10-12 खजूर मिक्सर बिया काढून बारीक केलेले ते आपण यात घालू, म्हणजे अजून छान घट्ट होईल ते. आणि चव पण छान लागते खजूर आणि चिंच गुळाची चटणीची. आंबटपणा तो कमी होऊन जातो. आपली चिंचेची चांगली दाटसर चटणी रेडी आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. यात आपण पाणीपुरीसाठी थोडं पाणी घालून ही चटणी वापरू शकता. चाटसाठी, दहीवड्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा. चिंच गुळ आणि खजूर. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.